मला खूप आवडते. सांग ना. ही आधुनिक चिवताईची गोष्ट आहे बरं का. ही चिवताई खूप गोष्टी करत असते. आपल्या बाळाला घडवत असते, बाळाची काळजी घेत असते, हे सगळं करून ऑफिसलाही जात असते. पण ह्या सगळ्यात सुद्धा तिचा जो मित्र असतो, बालपणीचा सखा कावळे दादा, तो नेहमी टकटक करायला येत असतो. आणि चिवताई सांगते, थांब रे कावळे दादा, मला जरा माझ्या मुलाला शाळेत सोडू दे, परत येतो. चिवताई चिवताई दार उघड, थांब रे जरा, मला माझ्या ऑफिसचं प्रेझेंटेशन कम्प्लीट करायचंय. परत निघून जातो, परत येतो. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते, अरे वेळ लागलाय की काय, माझ्या मुलाची इंजिनिअरिंगची ऍडमिशन आहे, त्यासाठी मला जायलाच हवं. थोडे दिवस थांब, त्याचं इंजिनिअरिंग झालं की मग मी मोकळी. परत जातो आणि परत येतो आणि परत म्हणतो, चिवताई चिवताई दार उघड. ती म्हणते, अरे काहीतरीच काय, आत्ता तर कुठे माझ्या मुलाचं लग्न झालंय, त्याला जरा सेटल होऊ दे, त्याचा छान संसार मार्गी लागू दे, मग मी येईन. आणि परत कावळे दादा निघून जातो. अशी कारणामागून कारण वाढतच राहतात आणि चिवताई आपली आपल्या संसारात रमलेलीच राहते. अगं मम्मा, पण प्रत्येक चिवताई फक्त मुलांना सांभाळायलाच असते का? कळतोय तुझ्या म्हणण्याचा अर्थ. तुला हे सगळं मुलींबद्दलच विचारायचंय ना? हो. अगं सगळ्याच चिवताई स्वप्न बघतात, प्रत्येकीचीच काही ना काहीतरी इच्छा असते. तू तुझ्या वर्गात विचारून बघ बरं तुझ्या मैत्रिणींना, हो, त्या काय सांगतील. एकीला तर सायंटिस्ट बनायचंय, एकीला इंजिनियर आणि एकीला डॉक्टर. आमच्याही मैत्रिणींची अशीच मज्जा होती. आणि तुला माहितीये का, आपल्या आजी काकू मावश्या या सगळ्यांनी काही ना काही स्वप्न बघितलेली होती. मग काय झालं त्यांच्या स्वप्नांचं? झालं असं काहीच नाही ग. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता काही जणांची स्वप्न कावळे दादाला भेटण्यासाठी मागे पडत गेली. पण काही जणांनी सगळ्या खेळांवर मात करून जिद्दीने चिकाटीने आपली ती स्वप्न पूर्ण केली. म्हणजे इतरांना सांभाळत सांभाळत आपली स्वप्न देखील पूर्ण केली. जबाबदाऱ्यांना पूर्ण करताना मागे हटल्या देखील नाही. अशाही काही चिवताई आहेत. कोण कोण? अगं तशा तर भरपूर आहेत. तुझ्या माझ्यात आपल्या आजूबाजूला अशा खूप जणी आहेत. आमच्या वर्गात एक मुलगी होती, मैत्रीण माझी, 5वीत असेल तेव्हा तिने इंजिनियर हा शब्द ऐकला होता. तिचं ध्येय एकच, मला इंजिनियर बनायचं. आम्ही 10वीत असताना विचारलं, अगं पण तू कोणती इंजिनियर होणार? ते नाही ठरवलं, पण मला इंजिनियर व्हायचं. 12वीत असताना विचारलं, बघ अजून काही विचार बदललाय का? नाही, मला बनूनच बघायचंय की इंजिनियर काय असतं. आणि तिने ते चिकाटीने पूर्ण केलं. पण अशाही बऱ्याच जणी आहेत, काहींना गायिका व्हायचं होतं, काहींना बँकेत नोकरी करायची होती, काहींना डॉक्टर व्हायचं होतं, तर काहींना शिक्षिका व्हायचं होतं. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करतीये. अगं हे कावळे दादा म्हणजे तरी कोण माहितीये का तुला? नाही. हे आहे चिवताईचं अंतर्मन, जे तिच्याशी वेळोवेळी गप्पा मारत असतं. तिला जागा करण्यासाठी तिला काही प्रश्न विचारत असतात. कुठे चाललीयस, हा निर्णय घेतीयस बरोबर आहे का, अगं इकडे लक्षच नाहीये तुझं, असं करत तो आपल्या दोघं ठिकाणावर आणत. आचार्य विनोबा भावे म्हणतात की तुम्ही आपलं डोकं चांगल्या विचारांनी भरून टाका, आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर दुसरे येऊन त्यांचे विचार तुमच्या डोक्यात घालतील. आणि हे चिवताईच्या बाबतीत झालं. चिवताईला लहानपणापासूनच असं सांगितलं जातं, आपल्या मुलींना
तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय, तुला त्यांचं ऐकायचंय, तुला त्यांचे रीतिरिवाज शिकायचंय. असं म्हणल्याने चिंताई ऐकायला तर लागते, पण निर्णय घेणं मात्र दुसऱ्यावर सोपवून देते. कधी बाबांचं, कधी दादाचं, कधी आईचं, कधी शिक्षकांचं, तर कधी नवऱ्याचं आणि नंतर मुलाचं सुद्धा. हे ऐकताना अधूनमधून तिच्या डोक्यातला कावळेदादा डोकावतो. पण थांब रे जरा, एवढं होते, थांब जरा, हे करते, असं करत ती बाकीच्या गोष्टींमध्येच गुरफटून जाते. मम्मा, तुला पण काहीतरी बनायचं असेल ना, मग त्याचं काय झालं? हो तर मला ना वेळेवेळेनुसार स्वप्न वेगळी होते. एकदम लहान असताना मला घोडागाडीवाला बनायचं होतं. असं वाटायचं दिवसभर घोड्यावरून फिरायला मिळेल. पण आता तुला कसं वाटतंय ना, तसं मलाही 5वीत आल्यावर वाटतं की नाही, हे काही तेवढं शक्य नाही. मग नंतर विमान बघायचे, मग विमानातलं पायलट व्हायचं होतं. त्याच्याबद्दल तेवढी माहितीच नव्हती ग. मग ते हळूहळू वेळेनुसार तेही स्वप्न असंच राहून गेलं. तर ते जाऊ दे, तू काय विचारत होतीस? अगं मम्मा, पण प्रत्येक चिवताईचं आयुष्य असंच असतं का? नाही तर खूप जणी अशा आहेत, अगदी आपल्या आजूबाजूला आहेत. तुला आठवते माझी मैत्रीण सायली? हो. किती मोठी आर्किटेक्ट झाली. हो. खूप छोटी असताना, तुझ्या एवढी असताना तिने ते स्वप्न पाहिलं, मला आर्किटेक्ट व्हायचंय. मग त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्याची तिने हळूहळू हळूहळू माहिती मिळवली आणि हट्टानी, नेटानी आणि आपल्याला हवं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागेल प्रत्येक मार्ग पार करत ती आर्किटेक्ट झाली. आणि अशा खूप जणी ज्यांनी आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत पाडत आपल्या स्वप्नांचा देखील पाठला सोडला नाही. मग तुम्हाला भेटशील का त्यांना? हो, नक्कीच. मला आवडेल की तुला त्यांना भेटायला. म्हणजे मला भेटायला माझ्या मित्रांना पण प्रेरणा मिळाली पाहिजे, म्हणूनच आपण हे व्हिडिओ YouTube वर पण टाकूया. चालेल, खूप छान कल्पना आहे. आणि ह्या सगळ्या जणी तुमच्या आमच्या मधल्याच आहेत. होय तर. आपल्याच आई, मावशी किंवा मैत्रिणी, बहिणी अशा प्रत्येकीच्या रूपात कोणी ना कोणी आपली ध्येय पूर्ण करण्यासाठी झटतात. आवडली ना तुम्हाला कल्पना? तुमच्याकडे जर अशा कोणी असतील तर आम्हाला नक्की कळवा. आणि आमच्या या नवीन सदरात तुमचे अभिप्राय जरूर कळवा. ती सध्या काय करते या नवीन मालिकेसोबत आम्ही तुम्हाला भेटणार आहोत नवनवीन सख्यांसोबत. चला तर मग भेटूया आमच्या नवीन सदरात, ज्याचं नाव आहे ती सध्या काय करते. आपले अभिप्राय जरूर कळवा. या व्हिडिओच्या लिंक मध्ये एक गुगल फॉर्म दिलेला आहे. तुमच्या जवळच्या किंवा तुम्हाला भावलेल्या अशा मैत्रिणींची माहिती नक्की कळवा. थँक्यू. धन्यवाद.